हॅलो फ्रेंड्स, 11th स्टँडर्डमध्ये आपण आयोनिक इक्विलिब्रिया केमिकल इक्विलिब्रिया हे चॅप्टर बघितलं होतं. तसंच त्या पुढचा टॉपिक जो आहे आयोनिक इक्विलिब्रिया हे आपण 12th स्टँडर्डमध्ये बघणार आहोत. ऑब्जेक्टिव्हच्या विद्यार्थ्यांसाठी केमिकल इक्विलिब्रियाचे टॉपिक जे आहेत तुम्ही आधी शिकलात, त्याचे काही न्यूमेरिकल्स आपण बघितलेत. आता त्या पुढचा जो पार्ट आहे आयोनिक इक्विलिब्रिया तो आपल्याला बघायचा आहे. आधीच्या सेशन्समध्ये इक्विलिब्रिया म्हणजे काय, इक्विलिब्रियाचे टाईप्स कोणकोणते असतात, फिजिकल इक्विलिब्रिया कोणता, केमिकल इक्विलिब्रिया कुठला, केमिकल इक्विलिब्रियाचे दोन टाईप होमोजिनियस हेट्रोजिनियस इक्विलिब्रिया, हे सर्व तुम्ही शिकलेला आहात. मग आयोनिक इक्विलिब्रिया म्हणजे नेमकं काय, मग याच्यामध्ये नेमकं वेगळं काय शिकायचं आहे, हा टॉपिक वेगळा का ठेवण्यात आला, या सर्व गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत. आणि या चॅप्टरमध्ये बऱ्याचशा अशा इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेत, ज्या तुम्हाला पुढील इतर जे चॅप्टर असेल फिजिकल केमिस्ट्रीचे 12th मधले त्या चॅप्टरला उपयोगात पडणार आहेत. व्हॉट इज आयोनिक इक्विलिब्रिया? इट इज एन इक्विलिब्रिया बिटवीन oppositely charged ions and unionized particles किंवा unionized molecules. बघा पुन्हा एकदा, an इक्विलिब्रिया बिटवीन अपोजिटली चार्ज्ड आयन्स म्हणजे कोण, कटायन्स म्हणजे कोण, अनायन्स, कटायन आणि अनायन अपोजिटली चार्ज, अँड अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स म्हणजे ज्यांचं आयोनायझेशन झालेलं नाही असे मॉलिक्युल्स. मग आता एक सिंपल जर असा विचार केला तर म्हणजे सोल्युशन आहे, तुम्ही एका बिकरमध्ये सोल्युशन कन्सिडर केलं आणि ते सोल्युशन इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये आहे, याचा अर्थ त्या सोल्युशनमध्ये काही न्यूट्रल मॉलिक्यूलसुद्धा आहेत आणि काही चार्जड स्पेसिससुद्धा आहेत. आणि हे चार्ज स्पेसिस अपोजिटली चार्ज, पॉझिटिव्ह चार्जसुद्धा आहेत, निगेटिव्हली चार्जसुद्धा आहेत. अर्थात हे स्पेसिस आले कुठून, हे कसे तयार झाले, मग हा एक वेगळा कन्सेप्ट आहे. हा पूर्ण अप्रोच डिफरंट आहे. सुरुवात करूया आयोनिक इक्विलिब्रियापासून. व्हॉट इज आयोनिक इक्विलिब्रिया? Ionic equilibria. An equilibria between oppositely charged ions. Oppositely charged ions and oppositely charged ions and unionized molecules. Oppositely charged ions and unionized molecules is known as ionic equilibria. Is known as ionic equilibria. मग आता आयोनिक इक्विलिब्रियामध्ये एक गोष्ट तर कळाली की त्यामध्ये अपोजिटली चार्ज स्पेसिस आहेत आणि अनआयोनाइज मॉलिक्यूल्स सुद्धा आहेत. म्हणजे जे मॉलिक्यूल्स आहेत त्यातलेच काही मॉलिक्यूल आयोनाइज झालेत, काही मॉलिक्यूल आयोनाइज झालेत, बाकीचे अनआयोनाइज फॉर्ममध्ये राहिलेत. मग असं कुठले सबस्टन्सेस असतात की जे 100% आयोनाइज होत नाहीत, त्यातले फक्त काही पार्टिकल्स आयोनाइज होतात. मग हा एक डिफरंट कन्सेप्ट आहे जो ॲक्च्युली स्वांटे अरेनियस यांनी सांगितला, थेरी ऑफ इलेक्ट्रोलाइट. बट बिफोर स्टार्टिंग थेरी ऑफ इलेक्ट्रोलाइट आपल्याला ॲसिड आणि बेस कन्सेप्ट बघायचा आहे. काय बघायचं आहे? ॲसिड आणि बेस कन्सेप्ट बघायचा आहे, कन्सेप्ट ऑफ ॲसिड्स अँड बेसेस. तुम्ही थेरी ऑफ इलेक्ट्रोलाइटसुद्धा आधी बघू शकतात. थेरी ऑफ इलेक्ट्रोलाइट नंतर ॲसिड बेस बघू शकतो. पण ॲसिड बेसचे एक्झाम्पल्स आपल्याला इथं घ्यावे लागतील, काय ॲसिड आहे, काय बेस आहे, वगैरे वगैरे. किंवा आपण इलेक्ट्रोलाइटच्या थेरीनुसारही डायरेक्ट सुरू करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. थेरी ऑफ इलेक्ट्रोलाइट्स, थेरी ऑफ इलेक्ट्रोलाइट्स डायरेक्ट घेऊया आपण, काही प्रॉब्लेम नाही. Now here is a term electrolyte. Now what is electrolyte? What is non-electrolyte? There are different types of terms. First term is a non-electrolyte. First term. What is non-electrolyte? Non-electrolyte is any substance which when dissolved in an aqueous medium, it does not dissociate into its corresponding ion.
असा सबस्टन्स जो ॲक्वियस कंडिशनमध्ये टाकला, ॲक्वियस कंडिशन वॉटरमध्ये ॲड केला तर तो डिझॉल्व्ह होतो पण आयोनाइज होत नाही, डिसोसिएट होत नाही. जर तो डिसोसिएट होत नाही याचा अर्थ अनडिसोसिएटेड अनआयोनाइज फॉर्ममध्ये राहतो आणि अशा सबस्टन्सला म्हणतात नॉन इलेक्ट्रोलाइट. याला म्हणतात नॉन इलेक्ट्रोलाइट. नॉन इलेक्ट्रोलाइटचे एक्झाम्पल्स कोणकोणते आहेत? नॉन इलेक्ट्रोलाइटचे एक्झाम्पल्स ऑल मोनो सॅकॅराइड्स and disaccharides. All monosaccharides, disaccharides. Urea is another example of non-electrolyte. Now second, electrolyte. What is electrolyte? It is exactly opposite to the non-electrolyte. It is a substance which when dissolved in aqueous medium, it dissociate into its corresponding ion. It is a substance which when dissolved in aqueous medium, it dissociate into its corresponding ion, is known as electrolyte. Now, depending on their dissociation into aqueous solution, electrolyte is again classified into two categories. First one is a strong electrolyte. Strong electrolyte. Now, electrolyte dissolve and dissociate. इथं मी शॉर्ट मध्ये लिहितो dissolve and dissociate in aqueous medium. Dissolve and dissociate in aqueous medium. First, strong electrolyte. इकडे लिहूया आपण, ठीक आहे. या बाजूला नोट डाऊन करून घेऊया. Strong electrolyte. A part. Strong electrolyte. This strong electrolyte is a substance which when dissolved in aqueous medium, it dissociate 100%. It dissociate 100%. Suppose there are 15 molecules you added in the aqueous solution or water. They dissolve in aqueous medium and dissociate into its corresponding ion. म्हणजे जेवढे 15 तुम्ही ऍड केले ते सर्वच्या सर्व डिसोसिएट झालेत. सर्वच्या सर्व डिसोसिएट झालेत. दे डिझॉल्व अँड डिसोसिएट 100%. डिझॉल्व अँड डिसोसिएट completely म्हणजे 100%. completely, that is 100% in aqueous medium. बघा, थेअरी ऑफ इलेक्ट्रोलाइट ज्यांनी सांगितली स्वांटे अरेनियस, त्यांनी ॲक्वियस सोल्युशनमध्ये सर्व जे डेफिनेशन केलेत या ॲक्वियस सोल्युशनमध्ये केल्यात. म्हणजे त्यांच्यासाठी हे सर्व पॅरामीटर तेव्हाच ट्रू आहेत जेव्हा हे वॉटरमध्ये तुम्ही ॲड करणार. जेव्हा हे सर्व पॅरामीटर जेव्हा ते सबस्टन्सेस तुम्ही वॉटरमध्ये ॲड करणार आहात. बट डिझॉल्व अँड डिसोसिएट completely, that is 100% in aqueous medium. Okay. Now, what are the examples of strong electrolytes? Examples of strong electrolyte include strong acids. This example includes strong acids like HCl, H2SO4, then HNO3. These are the strong acids. Then second, strong bases like NaOH, KOH. These are the strong bases. Okay. Now, third, salt of strong acid and strong base. Salt of strong acid, SA means strong acid, SB strong base, like NaCl, Na2SO4, then KNO3, etc. like this. Number 4, salts of strong acid and weak base. Strong acid and weak base like NH4Cl, ammonium chloride, ammonium sulfate, ammonium nitrate. These are different examples. You can write down
अमोनियम क्लोराईड, अमोनियम सल्फेट, अमोनियम नायट्रेट असे एक्झाम्पल तुम्ही लिहू शकतात. नंबर 5, सॉल्ट्स ऑफ weak acid and strong base. Weak acid and strong base. Now remember one thing, all generally mineral acids, not all, but mineral acids like HCl, HNO3, H2SO4 are stronger acids, and all organic acids are weak acids. Remember this thing, all organic acid, carbon containing acids are weak acids. Formic acid, acetic acid, butyric acid, propanonic acid, pentanoic acid. Pentanoic acid also known as valeric acid, हेक्झानोइक ऍसिड ऑल्सो नोन ॲज कॅप्रोइक ॲसिड. हे सर्वचे सर्व वीक ॲसिड्स आहेत. आणि या वीक ॲसिड सोबत स्ट्रॉंग बेस लाईक NaOH, KOH. नाउ लाईक नॉट अमोनियम, सोडियम ॲसेटेट, potassium formate, sodium acetate, potassium formate. These are the examples of salts of weak acid and strong base. These all are the examples of strong electrolyte. These are the substances which, when dissolved in aqueous medium, they dissociate into its corresponding ions completely. Okay. Now, आता इथं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट हा आपल्यासाठी प्रॉब्लेमॅटिक नाही आहे, कारण जेवढे तुम्ही ॲड केलेत तेवढे सर्व डिसोसिएट होणार आहे. कॅल्क्युलेशन इझी आहे. जेवढे ॲड केलेत तेवढे डिसोसिएट होणार. नॉन इलेक्ट्रोलाइट एकदम सोपं आहे. जेवढे ॲड केले एकही डिसोसिएट होणार नाही. खूप सोपी गोष्ट आहे. पण weak electrolyte are the substances which when dissolved in aqueous medium they dissociate incompletely, partially, less than 100% into its corresponding ion. But less than 100%, but how much? 100% पेक्षा कमी किती? 99%, 98%, 70%, 72%, 60% किती? हा मोठा प्रश्न आहे. आणि या क्वेश्चनसाठी हे पूर्ण चॅप्टर आहे आता. म्हणजे this chapter actually deals with the weak electrolytes, all the solutions in weak electrolyte. ह्या चॅप्टरचा मेजॉरिटी ऑफ पार्ट जो आहे 95% पार्ट हा फक्त आणि फक्त वीक इलेक्ट्रोलाइटला एक्सप्लेन करणार आहे. बी पार्ट, इलेक्ट्रोलाइट मधला बी पार्ट, वीक इलेक्ट्रोलाइट. Now what are weak electrolyte? They dissolve and dissociate incompletely. Dissolve and dissociate incompletely. Dissolve and dissociate incompletely. That is less than 100%. That is less than 100% in aqueous medium. This is very important. अर्थात ही गोष्ट लिमिटेशनमध्ये पण येईल. शेवटी जेव्हा आपण लिमिटेशन बघणार, लिमिटेशनमध्ये पण येईल की पूर्ण अरेनियसची थेरी आणि थेरी ऑफ इलेक्ट्रोलाइट जी आहे, ही थेरी ऑफ इलेक्ट्रोलाइट फक्त आणि फक्त ॲक्वियस सोल्युशनच्या पॅरामीटरला एक्सप्लेन करते, बाकी कुठल्याच कंडिशनला एक्सप्लेन करत नाही. नाउ व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट? Weak electrolyte examples are, first, weak acids. Weak acids are the examples of weak electrolyte. For example, HCN, hydrogen cyanide. This is weak acid. Then organic acids, all organic acid. Number 2, weak bases. Weak bases like NH4OH, ammonium hydroxide, then calcium hydroxide, CaOH twice, FeOH thrice. These are the weak bases. These are all weak bases. Now third, salts of weak acid and weak bases. Salts of weak acids and weak bases. Salts of weak acids and weak bases like NH4CN, ammonium cyanide, calcium cyanide. असे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स तुम्ही घेऊ शकतात, किंवा ऑर्गॅनिक ॲसिडमध्ये कॅल्शियम ॲसेटेट घेऊ शकतात, कॅल्शियम फॉर्मेट घेऊ शकतात. वेगवेगळे एक्झाम्पल्स तुम्हाला घेता येतील. मग हे सर्व इलेक्ट्रोलाइटबद्दल आहे. This is all about electrolyte. What is electrolyte? It is a substance which when dissolved in aqueous medium it
dissociate into its corresponding ion. What is strong electrolyte? It is a substance which when dissolved in aqueous medium, it dissociate 100% into its corresponding ion. Examples: strong acids, strong bases, salts of strong acids and strong bases, salt of strong acid and weak bases, salt of weak acid and strong bases. Now, weak electrolyte are the substances which when dissolved in aqueous medium, it dissociate incompletely, partially, less than 100% in aqueous medium. Examples: weak acids, weak bases, and salts of weak acids and weak bases. Now, this is all about the theory of electrolyte. Now, the most important part is degree of, जेवढं तुम्ही वीक इलेक्ट्रोलाइट शिकलात त्या वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये नेमकं किती, हाऊ मच एक्सटेंट ऑफ डिसोसिएशन इज देअर. That extent of dissociation is measured in terms of degree of dissociation. Extent of dissociation is measured in terms of degree of dissociation. Remember this thing. Now, what is degree of dissociation? Degree of dissociation is a unit for measurement of extent of dissociation. It indicates extent of dissociation. किती dissociation झालं? 100% पेक्षा कमी झालं, पण किती? It is generally fractional value, less than 1. It is out of 1, less than 1 or out of 1. ती डिनोट केली जाते. मग आपण अल्फा इंडिकेट करूया इथं डिग्री ऑफ डिसोसिएशन. डिग्री ऑफ डिसोसिएशन मी पुन्हा एकदा सांगेल तुम्हाला. अल्फा आता सध्या तुर्तच परत आपण इथं घेऊया आणि नंतर परत एकदा रिवाइज करेल पुढच्या लेक्चरमध्ये. डिग्री ऑफ डिसोसिएशन, this is very important parameter. You must know. Denoted by alpha. This is denoted by alpha. Mathematically, it is given as alpha is equal to number of molecules dissociated. Number of molecule dissociated into its corresponding ion. Number of molecule dissociated into its corresponding ion upon total number of molecules. Total number of molecules in aqueous solution. Molecules in aqueous solution. म्हणजे सपोज aqueous solution मध्ये 100 मॉलिक्युल्स होते, 100 पैकी फक्त 70 मॉलिक्युल्स डिसोसिएट झालेत, म्हणजे तुमचा आन्सर येईल 70/100, दॅट इज 0.7. अल्फा व्हॅल्यू इज जनरली लेस दॅन 1. अल्फा व्हॅल्यू जनरली काय असते? लेस दॅन 1 असते, बट नॉट ऑलवेज. Not always. It is ranges from 0 to 1. 0 to 1. 0 to 1 या व्हॅल्यू मध्ये ती रेंज करते. मग कोणाकोणासाठी काय काय व्हॅल्यूज असतात? मग अल्फा व्हॅल्यू ही अल्फा पॅरामीटर आहे, याची व्हॅल्यू जनरली 0 to 1 असते. फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, फॉर किंवा नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणूया, फॉर नॉन इलेक्ट्रोलाइट सबस्टन्सेस. व्हॉट इज अल्फा? नॉन इलेक्ट्रोलाइट आर सबस्टन्सेस, असे सबस्टन्स जे डिझॉल्व होतात पण डिसोसिएट होत नाही, एकही डिसोसिएट होणार नाही. तुम्ही 10 मॉलिक्युल्स तुम्ही ऍड केलेत ॲक्वेस सोल्युशनमध्ये, 10 पैकी एकही डिसोसिएट झालेला नाही, म्हणजे 0/10. 0/10 युअर फायनल आन्सर इज 0. 0/10 0 मॉलिक्युल डिसोसिएट झालेत म्हणजे एकही झालेलं नाहीये, तुमचा आन्सर अल्फा 0 येईल. बी केस, फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. For strong electrolyte, what is strong electrolyte? It is dissolved in aqueous medium and dissociate 100%. जेवढे आहेत तेवढे सर्व 10 मॉलिक्युलने पार्टिसिपेट केलं aqueous सोल्युशन मध्ये, 10 चे 10 मॉलिक्युल्स डिसोसिएट होतील, म्हणजे 10/10 आन्सर इज 1. दिस इज मॅक्सिमम व्हॅल्यू. दिस इज मॅक्सिमम. अल्फा मॅक्सिमम that is 1. Alpha maximum that is 1. This is alpha minimum. Alpha minimum is 0. Alpha maximum is 1. Alpha minimum is for non-electrolyte. Alpha maximum is for strong electrolyte. हे अजिबात आपल्यासाठी प्रॉब्लेमॅटिक नाही. प्रॉब्लेमॅटिक कुठलं आहे? खालचा तिसरा पॅरामीटर, जो आपल्याला या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये शिकायचा आहे. सी, फॉर वीक इलेक्ट्रोलाइट. For weak electrolyte, dissolve and dissociate partially. म्हणजे सपोज 10 मॉलिक्युल्स आहेत, त्यापैकी 5 मॉलिक्युल डिसोसिएट झाले, आन्सर 0.5 येईल. 10 मॉलिक्युल्स होते, त्यापैकी फक्त 2 डिसोसिएट झालेत, 0.2 आन्सर येईल. 10 मॉलिक्युल पैकी फक्त 7 डिसोसिएट झाले, 0.7 आन्सर येईल. म्हणजे हेअर अल्फा व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 0 बट लेस दॅन 1.
Alpha value is greater than 0 but less than 1. Remember this thing. Now this is degree of dissonance. पुढचा जो व्हिडिओ लेक्चर असेल, जेव्हा आपण पुढचं सेकंड लेक्चर घेणार आहे, फर्स्ट लेक्चर आहे, त्या लेक्चरच्या सुरुवातीला मी परत हे रिवाइज करून देईल तुम्हाला, फक्त फॉर्म्युला. बाकी हे 3 पॅरामीटर मी ओरली सांगेल तुम्हाला, हे नोट डाऊन करून घ्यायचे तुम्हाला. आता ह्याच्या पुढे आपल्याला कन्सेप्ट बघायचा, कन्सेप्ट्स ऑफ ॲसिड्स अँड बेसेस. कन्सेप्ट्स ऑफ ॲसिड्स अँड बेसेस. जनरली 3 टाईपचे कन्सेप्ट आहेत, 3 वेगवेगळे सायंटिस्ट आहेत ज्यांनी 3 कन्सेप्ट जगासमोर आणलेत ॲसिड आणि बेसेसला डिफाईन करण्यासाठी. तुम्ही थेरीमध्ये हे सर्व पार्ट ऑलमोस्ट शिकलेला आहात असं आपण गृहीत धरतोय थोडाफार, किंवा तुम्ही रीड केलंय. तरी मी तुम्हाला जेवढं सोपं असेल तेवढ्या सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल. कन्सेप्ट्स ऑफ ॲसिड्स अँड बेसेस. ठीक आहे. कन्सेप्ट्स ऑफ ॲसिड्स अँड बेसेस. Now the first concept, Arrhenius. Arrhenius concept. पूर्ण theory of electrolyte कोणी सांगितली? Arrheniusने सांगितली. आणि याच Arrheniusने सर्वात आधी जगासमोर ॲसिड आणि बेस डिफाईन केलेत. मग ऑब्विसली तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, जेवढं तुम्ही आतापर्यंत लेक्चर ऐकलं त्याच्यामध्ये, की सर्व जे थिअरी ऑफ इलेक्ट्रोलाइट आपण शिकलो अरेनियसने सांगितलेली, या सर्वांसाठी एक लिमिटेशन होतं. हे सर्व जो अभ्यास होता हा ॲक्वियस मीडियममध्ये होता. हा सर्व अभ्यास कशामध्ये होता? ॲक्वियस मीडियममध्ये होता. मग त्यांनी जे ॲसिड आणि बेस डिफाईन केले ते सुद्धा याला अपवाद नव्हते. ॲसिड बेस जेव्हा डिफाईन झाले तेव्हा सुद्धा ते ॲक्वियस मीडियम्समध्येच डिफाईन झालेत. मग काय आहे ॲसिड नेमकं, काय आहे बेस नेमकं, हे अरेनियसने काय सांगितलं आपल्याला? अकॉर्डिंग टू अरेनियस what is acid? Acid is a substance. Acid is a substance which having hydrogen in its molecular formula. In its molecular formula, and it gives H plus ion in aqueous medium. It gives H plus ion in aqueous medium. मी शॉर्ट मध्ये लिहितोय, gives H plus ion in aqueous medium. This is very important. Aqueous medium. You must remember this. Aqueous medium. Acid असा सबस्टन्स जो H प्लस आयन ॲक्वियस मीडियममध्ये देईल. अर्थातच H प्लस आयन देण्यासाठी त्याच्याकडे स्वतःकडे हायड्रोजन असला पाहिजे. ही प्री रिक्विजिट कंडिशन आहे. बेस कोणाला म्हणणार? बेस आर द सबस्टन्सेस विच हॅव्हिंग OH, विच हॅव्हिंग हायड्रॉक्सी ग्रुप as its constituent element. Hydroxy group as its constituent of its formula, and it gives OH minus ion in aqueous medium. ज्याच्याकडे OH ग्रुप आहे आणि जो aqueous medium मध्ये OH ग्रुप देतो त्याला म्हणतात बेस. This gives OH minus ions in aqueous medium. OH minus ions in aqueous medium. अच्छा, ऍसिड जो आहे तो H प्लस देतो, बेस जो आहे तो OH minus ion देतो. What is neutralization? Now neutralization is a reaction in which H plus ion from acid and OH minus ion from base reacts together to form water. Simple definition आहे neutralization ची. बघ, ऍसिड कोण आहेत? H plus ion देतात, म्हणजे कोण? HCl. एक्झाम्पल काय लिहाल तुम्ही? HCl लिहिणार, H2SO4 लिहिणार, त्या तुम्ही HNO3 लिहिणार, किंवा तुम्ही H3PO4 लिहिणार. ठीक आहे. नाउ डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ H प्लस आयन्स गिवन इन द ॲक्वियस सोल्युशन, किती H प्लस आयन देतो ॲक्वियस सोल्युशनमध्ये, त्याच्या बेसिसवर परत क्लासिफिकेशन होतं. पण ते इथं नाही, ते क्लासिफिकेशन पुढच्या व्यक्तीने केलं, यांनी नाही केलं. मग हे HCl, H2SO4, HNO3, H3PO4 सर्वांकडे H प्लस आयन आहे, याच्याकडे H आहे आणि हा H प्लस आयन ॲक्वियस सोल्युशनमध्ये देतात. बेस कोणाला म्हणणार? ज्यांच्याकडे OH मायनस आयन आहे ते ॲक्वियस मीडियममध्ये OH मायनस आयन देतात. म्हणजे NaOH असेल, KOH असेल, कॅल्शियम हायड्रॉक्साईड असेल, एटसेट्रा. ठीक आहे, एटसेट्रा. खूप सारे OH ग्रुप असलेले. आता लिमिटेशन काय? यांचं लिमिटेशन काय होतं? बघा, अरेनियसचं पहिलं लिमिटेशन की ज्या ॲसिड आणि बेस त्यांनी डिफाईन केल्या या फक्त आणि फक्त ॲक्वियस मीडियममध्ये केला. म्हणजे तो हे एक्सप्लेन करू शकला नाही की तुम्ही वॉटरच्या ऐवजी इतर कुठलाही सॉल्व्हंट घेतला, वॉटरच्या ऐवजी दुसरा कुठलाही सॉल्व्हंट घेतला तर त्यामध्ये ॲसिड किंवा बेस डिफाईन होऊ शकतात किंवा नाही होऊ शकत, हे तो सांगू शकला नाही. तो अशा ॲसिडबद्दल सांगू शकला नाही ज्याच्यामध्ये हायड्रोजन ॲब्सेंट आहे.
तो अशा ॲसिड्सबद्दल सांगू शकला नाही ज्याच्यामध्ये हायड्रोजन ॲब्सेंट आहे. तो अशा बेसिसबद्दल सांगू शकला नाही ज्याच्यामध्ये OH ग्रुप ॲब्सेंट आहे. हे लिमिटेशन्स आहेत अरेनियसचे. ठीक आहे. म्हणजे पूर्ण अरेनियस फक्त रिस्ट्रिक्टेड राहिला कोणत्या मीडियमसाठी, ॲक्वियस मीडियमसाठी. मग याच्या पुढची थिअरी आली ॲसिड बेस डेफिनेशन सांगणारी. मग पुढची थिअरी त्याच्यात खूप पॉप्युलर थिअरी झाली. पुढची थिअरी खूप पॉप्युलर झाली आणि त्याच्यामध्ये मॅक्सिमम जे लिमिटेशन्स होते अरेनियस थिअरीचे ते ओव्हरकम झालेत. आणि ती थिअरी होती ब्रॉन्स्टेड लोरी थिअरी. ब्रॉन्स्टेड लॉरी concept of acids and bases. Now according to Bronsted and Lowry, दोन वेगळे सायंटिस्ट आहेत. Bronsted and Lowry, what is acid? Acid is any substance which donate proton. What is proton? Proton is H plus ion. Proton is what? H plus ion. Acid is a substance which donate proton. H plus means proton donor. Acid is any substance which donate proton. What is base? Base is any substance which accept proton. बेस हा असा सबस्टन्स आहे जो ॲक्सेप्ट प्रोटॉन. अर्थात बघा ब्रॉन्स्टेड आणि लोरीने इथं ॲक्वियस मीडियम वगैरे असा कुठलाही शब्द म्हटलेला नाही. त्यांना इथं अजिबात म्हटलं नाही की सोल्युशन ॲक्वियस असलं पाहिजे का कुठला सॉल्वंट असला पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे जो सबस्टन्स समोरच्या स्पेसिसला H प्लस आयन डोनेट करतो तो ॲसिड आणि जो सबस्टन्स समोरच्या स्पेसिसकडनं H प्लस आयन घेतो तो बेस. दिस इज H प्लस आयन, दॅट इज प्रोटॉन ॲक्सेप्टर. पहिली गोष्ट तर जो H प्लस आयन देणार आहे त्याच्याकडे H असला पाहिजे. म्हणजे इथं परत एक लिमिटेशन आलं की ज्यांच्या फॉर्म्युल्यामध्ये हायड्रोजन आहे तेच फक्त ॲसिड बिहेवियर शो करू शकतात. ज्यांच्या फॉर्म्युल्यामध्ये हायड्रोजन नाही ते ॲसिडिक बिहेवियर शो करू शकत नाही अकॉर्डिंग टू ब्रॉन्स्टेड अँड लोरी. पण आता आपल्याला आज माहिती आहे आपल्याला 21st सेंचुरीमध्ये की बरेचसे असे कंपाऊंड्स आहेत ॲसिडिक की ज्यांच्याकडे H प्लस आयन नाही आहे पण स्टील दे आर ॲसिड्स. मग ते कसे ते नंतर पुढच्या थिअरीमध्ये आपल्याला माहीत पडणार. मग आता या ॲसिड आणि बेससोबत ब्रॉन्स्टेड अँड लोरी अजून एक कन्सेप्ट इंट्रोड्यूस झाला इथं या सिरीजच्या पॅरलली कन्सेप्ट आला तो म्हणजे कॉन्जुगेट ॲसिड बेस कन्सेप्ट. कुठला कन्सेप्ट? कॉन्जुगेट ॲसिड बेस कन्सेप्ट. लॉरी ब्रॉन्स्टेडचं म्हणणं होतं की प्रत्येक ब्रॉन्स्टेड ॲसिड, प्रत्येक ब्रॉन्स्टेड बेस, प्रत्येक ब्रॉन्स्टेड ॲसिड हा त्याच्या करस्पॉन्डिंग कॉन्जुगेट बेसला तयार करत असतो. आणि प्रत्येक बेस हा त्याच्या करस्पॉन्डिंग कॉन्जुगेट ॲसिडला तयार करत असतो. म्हणजे ॲसिड तयार करेल बेसला, बेस तयार करेल ॲसिडला. समजतंय? नाही समजलं, बऱ्याच लोकांना समजलं नसेल. तर इथं यांचं म्हणणं आहे ॲसिड, कुठलाही ॲसिड सबस्टन्स घेतला तुम्ही, ॲसिड 1 सबस्टन्स घेतला आणि ॲसिड 1 सबस्टन्सची रिॲक्शन केली दुसऱ्या एका सबस्टन्ससोबत, ऑब्वियसली तो बेस असेल. तर ॲसिड 1 पासून जे तुम्ही तयार करणार आहे या ॲसिड 1 पासून तो बेस 1 तयार होणार आहे. काय तयार होणार आहे? बेस 1 तयार होणार आहे. बेस 1 ॲसिड 1 पासून काय तयार होईल? बेस 1 तयार होईल. आणि हा ॲसिड 1 बेस 2 सोबत रिॲक्ट होईल. हा बेस 1 आहे ना, ॲसिड 1 पासून बेस 1 तयार होतोय. हा बेस 2 ॲसिडकडनं प्रोटॉन घेईल आणि प्रोटॉन घेतला तर तो ॲसिड 2 तयार करेल. ॲसिड 2 तयार करणार. आणि ही प्रोसेस रिव्हर्सिबल असू शकते. ही प्रोसेस कशी असू शकते? रिव्हर्सिबल असू शकते. सिंपल. मग आता याच्यामध्ये एक्झाम्पल घेऊया. सपोज HCl आणि अमोनिया. HCl इज अ ॲसिड, ammonia is a base. HCl is a acid, ammonia is a base. Now being acid, HCl gives proton. हा प्रोटॉन देईल. Being base, ammonia accept proton. अमोनियाने प्रोटॉन ॲक्सेप्ट केला. बेस 2 अमोनिया, त्याच्यापासून काय तयार झालं? NH4 प्लस. HClने H प्लस देऊन टाकला. काय तयार झालं? Cl मायनस. काय तयार झालं? Cl मायनस तयार झालं. लक्षात घ्या. मग HCl NH3 NH4 Cl मायनस. HCl
जो आहे त्याने H+ दिल्यानंतर काय तयार झालं Cl-. लक्षात घ्या, HCl ने H+ दिला, तयार झाला Cl-. नाव Cl- बिहेव्स ॲज बेस. Cl- आता काय म्हणून काम करेल, बेस, कारण हा मायनस आहे आणि मायनस असल्यामुळे तो H+ आयनला अट्रॅक्ट करू शकतो, अपोजिटली चार्ज अट्रॅक्ट. नाव इट बिकम्स प्रोटॉन ॲक्सेप्टर. प्रोटॉन ॲक्सेप्टर कोणाकडनं घेईल, याच्याकडनं NH4 कडनं, जो कोणापासून तयार झाला, बेस 2 पासून. बेस 2 ने प्रोटॉन ॲक्सेप्ट केला आणि तो तयार झाला ॲसिड 2 मध्ये. आता याच्याकडे एक्स्ट्राचा H+ आयन आहे आणि ज्याच्याकडे एक्स्ट्राचा H+ आयन आहे तो ऑब्विसली प्रोटॉन काय करेल, H+ आयन काय करेल, डोनेट करेल. याला डोनेट केला तर याच्यापासून परत हे तयार होईल. आता हे जे कॉन्जुगेट बघा, ॲसिड 1 पासून बेस 1 तयार झालं, पण हा जो ॲसिड होता हा स्ट्रॉंग ॲसिड होता. आणि स्ट्रॉंग ॲसिड पासून कॉन्जुगेट बेस तयार झाला. हा कॉन्जुगेट बेस कसा तयार झाला, हा वीक तयार झाला. हा कॉन्जुगेट वीक बेस झाला. स्ट्रॉंग ॲसिड पासून काय तयार झालं, कॉन्जुगेट वीक बेस तयार झाला. हा जो अमोनिया आहे हा जनरली वीक बेस असतो. अमोनिया इज अ वीक बेस. नाउ दिस अमोनिया विच इज वीक बेस कन्वर्टेड इनटू स्ट्रॉंग कॉन्जुगेट ॲसिड. स्ट्रॉंग कॉन्जुगेट ॲसिड म्हणा किंवा कॉन्जुगेट स्ट्रॉंग ॲसिड म्हणा. ठीक आहे, मग हे लक्षात ठेवा, वीक पासून स्ट्रॉंग तयार होईल, स्ट्रॉंग पासून वीक तयार होईल, स्ट्रॉंग पासून वीक तयार होईल, वीक पासून स्ट्रॉंग तयार होईल, ॲसिड पासून बेस तयार होईल, बेस पासून ॲसिड तयार होईल. व्हेरी सिम्पल. दिस इज कॉन्जुगेट ॲसिड बेस कन्सेप्ट. आता याच कन्सेप्टमध्ये अजून काही गोष्टी एक्सप्लेन झाल्या, त्या म्हणजे ॲम्फोटेरिक नेचर. काय एक्सप्लेन झाल्या, ॲम्फोटेरिक नेचर. व्हॉट इज ॲम्फोटेरिक नेचर? ॲम्फोटेरिक नेचर म्हणजे असे काही सबस्टन्सेस होते जे सबस्टन्सेस H+ आयन डोनेटही करू शकत होते आणि जे सबस्टन्स H+ आयन ॲक्सेप्टही करू शकत होते. बरोबर. मग सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये कंपाऊंड आहे वॉटर इज अ ॲम्फोटेरिक इन नेचर. ॲम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. हे एक्सप्लेन करतोय आपण. असे काही सबस्टन्सेस आहेत जे ॲसिडिक पण बिहेव करतात, बेसिक पण बिहेव करतात, डिपेंडिंग ऑन दी सराउंडिंग सिच्युएशन, डिपेंडिंग ऑन दी अपोनंट स्पेसिस. माझं बघा HCl plus H2O. Now here HCl is a acid. HCl is a strong acid. Water acts as a weak base. HCl is a strong acid which gives H+ ion. याने H+ ion दिल्यानंतर काय तयार झालं, Cl-. दिल्यानंतर काय तयार झालं, Cl-. What is it? Cl- is a conjugate weak base of strong acid HCl. HCl या स्ट्रॉंग ॲसिडचा तो कॉन्जुगेट वीक बेस आहे. हा काय आहे, कॉन्जुगेट वीक बेस आहे. तसंच हा जो H+ आयन आहे हा H2O ने ॲक्सेप्ट केला. H2O ने ॲक्सेप्ट केल्याबरोबर काय तयार झालं, H3O+ तयार झालं. H3O+ तयार झालं. नाउ H3O+ इज कॉन्जुगेट स्ट्रॉंग ॲसिड. आहे. क्लिअर. मग हा कॉन्जुगेट स्ट्रॉंग ॲसिड तयार झाला. सेम असंच एक्झाम्पल जर समजा वॉटर अमोनिया सोबत ट्रीट केलं तर वॉटर हा वीक ॲसिड म्हणून काम करेल आणि अमोनिया हा वीक बेस म्हणून काम करेल. आता वॉटर हा ॲसिडिक बिहेवियर करतोय म्हणजे तो H+ आयन देईल. त्याने H+ आयन दिला की तुम्हाला तयार झालं OH-. आणि दिस OH- इज अ कॉन्जुगेट स्ट्रॉंग बेस. अमोनिया जो की बेस आहे त्याने H+ आयन ॲक्सेप्ट केला. H+ आयन ॲक्सेप्टर त्याने H+ आयन ॲक्सेप्ट केला. काय मिळालं, NH4+. आणि व्हॉट इज NH4+? NH4+ इज अ कॉन्जुगेट स्ट्रॉंग ॲसिड. मग फक्त वॉटरच ॲम्फोटेरिक आहेत का, असं अजिबात नाही. वॉटर सारखे भरपूर मॉलिक्युल्स आहेत जे ॲम्फोटेरिक आहेत. मग कोणकोणते मॉलिक्युल्स आहेत, अदर एक्झाम्पल्स ऑफ ॲम्फोटेरिक स्पेसिस. Other examples including HSO4-, HCO3-, then H2PO4-, this is amphoteric. H2PO3-, this is also amphoteric. असे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत जे ॲम्फोटेरिक या पॅरामीटरमध्ये येतात. मग तिसरा आणि महत्त्वाचा ॲसिड बेस कन्सेप्ट, याच्यामध्ये लिमिटेशन होते. काय होते,
H प्लस आयन फक्त त्याच स्पेसिस देऊ शकत होत्या ज्यांच्याकडे H आहे त्यांच्या मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये. मग हे याचं लिमिटेशन आहे. तिसरा जो कन्सेप्ट आहे जो ॲसिड बेस एक्सप्लेन करतोय तो कन्सेप्ट सर्वात पॉप्युलर कन्सेप्ट आहे. त्याने आतापर्यंत जेवढे लिमिटेशन्स होते या सर्व लिमिटेशन्सला ओव्हरकम केलं आहे. मॅक्सिमम लिमिटेशन ओव्हरकम झालेत आणि ही थिअरी खूप सक्सेसफुल झाली. अँड दॅट concept of acid base given by third concept which is given by Lewis. It is given by Lewis 90. According to Lewis, what is acid? According to Lewis, acid is any substance. Acid is any substance which accept electron pair. Which accepts electron pair. Acid is any substance which accept electron pair. मग कोणते सबस्टन्सेस इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करतात? ज्यांचं ऑक्टेट इनकम्प्लीट आहे, ज्यांचं ऑक्टेट इनकम्प्लीट आहे. मग असे कोण आहे जे इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करतील? इथं H प्लस आयन असू शकतो. हा H प्लस आयन आहे, ऑब्वियस आहे. ऑक्टेट इनकम्प्लीट असलेले सुद्धा हे असतील H प्लस आयन किंवा AlCl3, FeCl3, FeBr3, बरोबर, BF3, BH3, BH3, BF3. These are the examples. Also there are certain molecules which have incomplete octet. असे काही मॉलिक्युल्स ज्यांच्याकडे इनकम्प्लीट ऑक्टेट असतं ते सुद्धा लेविस ॲसिड्स म्हणून काम करत असतात. ठीक आहे. मग असे स्पेसिस ज्या इलेक्ट्रॉनची पेअर ॲक्सेप्ट करतात त्यांना म्हणणार लेविस ॲसिड. अच्छा, लेविस बेस कोणाला म्हणणार? मग लेविस बेस कोणाला म्हणणार? लेविस बेस आपण त्यांना म्हणणार जे इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात. दे डोनेट्स इलेक्ट्रॉन पेअर. डोनेट्स इलेक्ट्रॉन पेअर, जे इलेक्ट्रॉन पेअरला डोनेट करतात. ऑब्वियसली इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करण्यासाठी यांच्याकडे इलेक्ट्रॉन पेअर असली पाहिजे इन द फॉर्म ऑफ नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. कोणत्या फॉर्मॅटमध्ये असली पाहिजे? नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. मग कोणकोणते एक्झाम्पल्स आहे त्याच्यामध्ये? यामध्ये एक्झाम्पल आहे वॉटर. वॉटर इज ॲक्ट्स ॲज अ बेस, कारण त्याच्याकडे नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन आहे, लेविस बेस. नाउ अल्कोहोल ROH, दिस इज ऑल्सो ॲक्ट्स ॲज अ लेविस बेस. देन इथर ROR, this is also acts as a Lewis base. Then ammonia NH3, this is also acts as a Lewis base, etc. Amines are also acts as Lewis bases. Amines, particularly primary, secondary, and tertiary. Tertiary amines are more basic than that of the primary and secondary amines in case of Lewis concept. मग हे तीन डिफरंट कन्सेप्ट्स आहेत ॲसिड्स आणि बेसिसचे. पहिला कन्सेप्ट अरेनियस विच इज रिस्ट्रिक्टेड टू ॲक्वेस सोल्युशन. Restricted to aqueous solutions and compounds containing H plus or OH minus. Second concept is regarding Bronsted and Lowry, which is also related to H plus ion in case of acid. H plus ion donor acid and H plus ion acceptor is a base. तिसरा concept हा मोस्ट वाईडली ॲक्सेप्ट झाला लेविस कन्सेप्ट, ज्याच्यामध्ये ॲसिड म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करणारा आणि बेस म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करणारा. व्हेरी सिम्पल. मग हे ॲसिड आणि बेस कन्सेप्ट आहेत. हा झाला ॲसिड बेस कन्सेप्टचा इंट्रोडक्शन थोडक्यात. त्याचे एक्झाम्पल्स वगैरे महत्त्वाचे, डेफिनेशन महत्त्वाचे आहेत, तर लक्षात ठेवायचे. ऑब्जेक्टिव्हला डिफाईन असं विचारत नाही कधीच, पण तुम्हाला डेफिनेशन माहीत असेल तर तुम्हाला एक्झाम्पल आयडेंटिफाय करणं सोपं जाईल. अदरवाईज तुम्हाला हे सर्व रट्टा मारावा लागेल, पाठ करावा लागेल. पण शक्यतोवर पाठ करण्यात फंदत पडू नका. तुमचे बेसिक्स क्लिअर असले, एक्झाम्पल तुमची प्रॅक्टिस भरपूर असली तर ॲटोमॅटिकच लर्न होऊन जातात ते. त्याला सेपरेट लर्न करायची गरज पडत नाही. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहे पुन्हा एकदा डिग्री ऑफ डिसोनन्स थोडक्यात, आणि त्याच्यानंतर तिथून पुढे आपलं सुरू होणार आहे मग ओस्टवॉल डायल्युशन लॉ. मग तो स्ट्रॉंग ॲसिडसाठी वीक बेसिससाठी पुढे डिग्री ऑफ हायड्रोलिसिस कॉन्स्टंट, आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर, कॉमन आयन, सॉलिबिलिटी प्रॉडक्ट, हे सर्व कन्सेप्ट स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत. आता या व्हिडिओमध्ये आपण थांबूया, पुढच्या वेळेस भेटूया. तोपर्यंत बाय बाय.